नाही बयो, मी तुका हे काम नाही करू देऊचे। आत्ते मी करते तुझे सँडल साफ। एक मिनिट, कसं असतं ना, काही काही लोकांना काहीच काम करता येत नाही गे। आता काय करणार आपण, म्हणजे त्यांना ना सतत दुसऱ्यांची मदत लागता। आता नसतात काही काही लोक स्वावलंबी, आपण काय करू शकतो? मला असं वाटतं ना, हत्ती त्यांना ना काहीतरी प्रॉब्लेम असा। जाऊ दे, इरा दे, मी सँडल साफ करते। हा एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचंय, माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे? हो, असं कधी बोललोय मी? काय काय लोकांना मदत लागता असं सांगायचं होतं। एक काम धड जमत नाही त्यांना। अब इरा, पण तुका काय मदत लागली ना अभ्यासात, माका नक्की सांग। हा ए, जास्त नको बोलूस ना, आणि शहाणपणा तर अजिबात करायचं नाही। आणि मी नाहीये तशी, तू असशील, कळलं? इरा कॉफी पी, ओ तिच्या घशात। हो, मी पिऊन घेते ता कॉफी, टेन्शन नको घेऊ। पण माका सांग, तू क्लिनिकला येणारस ना, तर रील का काय बनूचा? ते माझं मी बघेन, तू मला नाही सांगायचं। कसली भारी अदल घडवलंस भयो, एक नंबर। मी आवडते। बरं, तुझी चाय ता मी नंतर पिते, एवढं झालं। माका सांग, दादा काय दिसला काय तुका? अगो, तो सकाळी लवकरच बाहेर पडलो। तो बोललो की डायरेक्ट तुका हॉस्पिटलमध्ये भेटात। बरं, ठीक आहे। बयो, अगो किती फोन केले तुका, फोन किती नाही उचलत? अरे फोन बॅग मध्ये असा ना, म्हणून लक्षात नाही इला। बोल ना, काय झाला? अगो क्लिनिक मध्ये लफडा झाला। काय नक्की काय झाला? तू गाडीवर बस, तुका सगळं जाताना सांगते। अरे सांग ना, काय झाला? बयो, तुका सांगले ना आधी गाडीवर बस, तुका जाताना सगळं सांगते। तू सांग तरी। बस बस। हे पूर्ण कव्हर करून घ्या। येस 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 आहे, याचं तुम्हाला काही पत्रकार? हे जे आरोग्य केंद्र आहे ते तुमच्या फायदेशीर आहे का? बाजू राहा, हायता सगळं बंद करा। काय चालवलं? कॅमेरा फोडून टाकीन मी। एक मिनिट बाबा, दादा एक मिनिट, काय गोंधळ चाललाय? हय तुमका काय पाहिजे नक्की? तुमची रील सध्या खूप व्हायरल होतीये, त्यामुळे आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता। हे भारतीय आरोग्य सेवा केंद्र आहे, ते तुम्हीच सांभाळताय का? होय, म्हणजे मी एकटीन सांभाळत नाही, आमच्या सोबत अजून जण। मॅडम तुमचं नाव काय? माझं नाव सरस्वती भारती। ही जी आरोग्य सेवा केंद्राची तुमची जी कल्पना आहे ती फार छान आहे, पण यामुळे नक्की काय होईल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे जे पेशंट पैसे अभावी हॉस्पिटलमध्ये जाणं टाळतात, त्यांच्यावरती निदान प्राथमिक उपचार तरी व्हावेत म्हणून आम्ही या क्लिनिक उघडले, तर आपण फ्री मध्ये। खूप चांगले विचार आहे तुमचे। यामागे तुमची काय प्रेरणा आहे? म्हणजे इतकी सुंदर कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? मी या एकटीन नाही केलं, याचं सगळं श्रेय जाता D&D हॉस्पिटलला। मेन म्हणजे D&D हॉस्पिटलच्या ओनर सौदामिनी दंडवते मॅडम का, त्यांच्या विचारांमुळे प्रेरणामुळे आम्ही या सगळं करू शकतो, त्यांच्यामुळेच या सगळं शक्य आहे। त्यामुळे तुमका जर अजून माहिती हवी असतात किंवा कोणाचं कौतुक करायचं असत ना, तर तुम्ही सौदामिनी मॅडम का जाऊन भेटा। आणि प्लीज आता आमका जरा आमचं काम करू द्या। हो नक्कीच, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला इतकी माहिती दिली त्याबद्दल। चला रे, चल। हो, मला माहिती आहे, मी प्रयत्न करतेच आहे, पण हे पहा ह्या कामात जरा रिस्क आहे।
हे बा हॉस्पिटलमध्ये हे काम करणं जरा अवघड आहे आणि हॉस्पिटलमध्ये अशी सेटिंग होत नाही. हॉस्पिटलमध्ये जरा वेळ लागेल आणि तरी मी तुमची डील पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. मी सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही आधी मला कमिशनचा ॲडव्हान्स पाठवा बरं. अहो हो, मी तुमची डील पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेच आहे, मी काम करतेच आहे. पण कसं आहे, या कामात जरा रिस्क आहे. काही जर प्रॉब्लेम झाला ना तर आपण दोघंही जेलमध्ये जाऊ. तुम्ही प्लीज ते ॲडव्हान्सचं बघा आणि मी तुमची डील पूर्ण करणार आहे एवढं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे? ही माझी वहिनी एवढा कसला धोक्याचं काम करता? हॉस्पिटलमध्ये असा काय काम असा? नाही नाही नाही, काहीतरी गडबड नक्कीच असा. ह्या सगळा बयोग सांगू कया. सर आम्हाला त्या मुलीच्या शांत व्हा, शांत व्हा प्लीज. मेंटेन सायलेन्स. अरे हॉस्पिटल आहे, प्लीज प्लीज प्लीज. काय काय गोंधळ लावला सगळा? काय काय काम आहे तुमचं? हा, आम्हाला सौदामिनी दंडवते मॅडमला भेटायचंय. हे बघा, त्या नाही भेटू शकत. तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का त्यांची? अपॉइंटमेंट शिवाय कशा भेटणार त्या तुम्हाला? त्या नाही भेटू शकत. काम काय तुमचं ते सांगा मला आधी. नाही, आम्हाला सौदामिनी मॅडमची मुलाखत घ्यायची आहे. नाही नाही, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ते ठीक आहे. त्यांना जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना ते तुम्ही मला विचारा, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. प्लीज 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 सायलेन्स. अरे पेशंट्स आहेत हॉस्पिटल. हा कसला गोंधळ चालू इकडे? हा, ऍक्च्युली मॅडम, हे सगळे मीडियातले लोक आहेत, त्यांना तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मीडियाची लोक? माझा इंटरव्ह्यू? पण कशासाठी? मॅडम, आम्ही तुमच्या गार्डनमधल्या क्लिनिकमध्ये गेलो होतो. तिथल्या त्या मुलीने म्हणजे सरस्वती भारतीने आम्हाला सांगितलं की तिथे त्या गरजू गरीब मुलांसाठी क्लिनिक सुरू केलं आहे. त्यातून लोकांना विनामूल्य सेवा केली जाते, मदत केली जाते. हे सगळं तुमच्या प्रेरणेमुळे होत आहे मॅडम. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? ओ गॉड, हे काय नवीन सुरू केलं सरस्वतीने? हे सगळं मी केलंय असं का सांगितलं? हो ऑफकोर्स, मला खूप खूप छान वाटतंय. म्हणजे इनफॅक्ट गरीब गरजू रुग्णांची सेवा आमच्याकडून होणार ह्याच्यापेक्षा सुख काय आहे? त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतील. आणि कसं आहे, पैशापेक्षा आशीर्वाद नेहमीच खूप महत्त्वाचे असतात. आणि इनफॅक्ट हा कॉन्सेप्ट माझा नाही तर आमचे डीन दुष्यंत सरांचा आहे. तुम्ही मला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारा ना, ते बरं होईल. दुष्यंत. सो डॉक्टर वाघमारे, तुम्ही याबद्दल काय बोलू इच्छिता? नमस्कार. मला खरंच असं वाटतं की ही फारच सुंदर कल्पना आहे, नाही का? आणि हा जो उपक्रम आहे तो निरंतर सुरू राहावा यासाठी आमची संपूर्ण टीम अथक प्रयत्न करणार आहे. नक्कीच. मला असं वाटतंय आत्ताच आपण कुठे या उपक्रमाला सुरुवात करतोय, त्यामुळे मी आत्ता अधिक काही बोलत नाही. पण या उपक्रमाविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर मी डॉक्टर शुभंकर देवसाके यांना रिक्वेस्ट करीन की त्यांनी तुम्हाला डिटेल सांगावे. कारण शेवटी त्या मुलीचे बाबा ते आहेत. बरं, डॉक्टर शुभंकर प्लीज, इफ यू डोंट माइंड. या प्लीज. अर्थात एक वडील म्हणून मला माझ्या मुलीचं कौतुकच वाटतंय. ती सगळ्याच गोष्टी सांभाळून, म्हणजे तिचं शिक्षण, तिचं कॉलेज सांभाळून ह्या गोष्टींसाठी पुढाकार घेतेय, ह्याचा मला खूपच अभिमान आहे. काय होतं, सध्याच्या काळात गरिबांचा फार विचार केला जात नाही, त्यामुळे त्यांच्यावर योग्य वेळी वैद्यकीय उपचार होऊ शकत नाही. त्यासाठीच आम्ही हा उपक्रम सुरू केलाय. ऍक्च्युली गावाला, कोकणात मी जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा रुग्णांना कमीत कमी किमतीत उपचार प्राप्त करून द्यावे यासाठी मी बऱ्यापैकी प्रयत्नशील होतो. सरस्वती भारतीला हा वारसा तिच्या वडिलांकडून मिळालाय. यात मी काही ग्रेट केलंय असं मला नाही वाटत. कारण डॉक्टर म्हणून एखादा % जरी आपण रुग्णांची सेवा करू शकलो तर ती डॉक्टरसाठी गर्वाची गोष्ट असते. आणि मुळात डॉक्टर होत असताना पेशंटची अविरत सेवा करण्याची शपथच घेतलेली असते आम्ही. खूप छान विचार आहेत तुमचे. पण सर, तुम्ही ही योजना या हॉस्पिटलमध्ये का नाही राबवली? म्हणजे हे गर्दी आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची सतत गर्दी सुरू असते, तुम्ही तर बघितलंच आहे. आता हा नवीन उपक्रमही इथेच जर आपण सुरू केला ना तर गर्दी अधिक वाढेल. आणि बाकी काही नाही, आमच्या स्टाफवर किती प्रेशर येईल याचा विचार करा.
म्हणून आम्ही असं ठरवलं की हा उपक्रम आपण बाहेर गार्डन मध्ये सुरू करूया. म्हणजे कसं आहे, जे कोणी गरजू पेशंट्स असतील ते डायरेक्टली गार्डन मध्ये येतील, त्या क्लिनिक मध्ये जातील, उपचार घेतील. सो एव्हरीवन विल बी बेनिफिटेड. अँड वन मोर थिंग, आय एम व्हेरी ग्लॅड टू टेल यू की या क्लिनिक साठी आम्ही एक संपूर्ण वेगळी टीम अपॉइंट केली आहे. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी, कॅरी ऑन. ह्या 2 टेस्ट त्या सरकारी दवाखान्यात करून घे. आणि रिपोर्ट आणून दाखव. काय रे, काल तुझ्या मागे पोलीस किती लागलेले असता, काय सांगितलं नाहीस? काय कोणाच्या मागे लागले होते? माझ्या मागे. काय सांगतो? अगो माका सांगायचं ना, माझी पोलीस स्टेशनात केवढी ओळख हा, खालपासना वरपर्यंत ओळख माहितीये. होय काय? मग अरे काय सांगतास, विषय बदलतास? सांग. ता वय अगो ती अशीच मी टाइमपास वाली एक छोटी चोरी केले होते म्हणून मागे लागले होते. नाही पण त्या आधी, पण आता हे काम करू लागल्यापासून ना माका एक वेगळीच रिस्पेक्ट मिळतं. मग हे बघ, पूर्ण चोरी सोडलीस ना तर किती रिस्पेक्ट मिळत तुका. ता सोडून बोल, हे काम करते खूप असं. काय बोला? नाही काय नाही. डॉक्टर, यो तुझो भाव आरव सारखो कोणाबरोबर फोनवर बोलत असता? गर्लफ्रेंड असाय त्याची. ओ आय सी. हा, त्या दिवशी पोस्टर लावू गेलेला ना तेव्हा. काय काय काय? नाही काय नाही. डॉक्टर, तुका पण विशाल डॉक्टरना मिस करत असतले बघ तू. गप्राव, काय बोलतास? डॉक्टर, अगो तू या सगळ्यांपासून किती लपतस? हा, एवढं सगळ्यांना चांगला सांगतस, चांगलं ज्ञान देतस, पण स्वतःच्या बाबतीत इतक्या मागे किती राहतस? आता माका सांग, विशाल डॉक्टर तुझ्यावर प्रेम करत आणि तू त्यांच्यावर प्रेम करतस, मग गाडी अडता खय? गाडी बिडी खय अडत नाही. आणि माका काम करन दे. आणि कंपाऊंडर सर, पुढचा पेशंट बोलवतास काय? हा, या बारा तुझा विशाल डॉक्टरांचा विषय काढले की विषय बदलतस. आणि विषय बदलणार कोण? डॉक्टर. पेशंट. हा, मला तू खूप आवडतेस, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. दुष्यंत, काय चाललंय हे सगळं? हा, इतकी वर्ष मी हॉस्पिटल चालवतेय पण असं कधीही झालं नाही. जेव्हापासून ही सरस्वती आली आहे ना, तेव्हापासून दररोज काही ना काहीतरी घडत असतं. आता ही मीडिया कशाला आली इकडे? सौदामिनी, तुझ्यामुळे आले. व्हॉट? माझ्यामुळे? अगं तूच क्लिनिक उघडण्याच्या परमिशन लेटरवर सही दिलीस ना त्या सरस्वतीला. बाहेर जाऊन गोड गोड बोलून तिने तुला मोठं करायचं ठरवलंय. आता वा मोठे. बघ, मला हे सगळं नकोय, थांबव. ते बरं आहे, म्हणजे एकीकडे गळा कापायला सांगायचं आणि रक्तही आलं नाही पाहिजे. हे सगळं तूच करायला होतस, पण तू केलं नाहीस. जा, आता खापर माझ्यावर फोडा. पण मला एक सांग, तू हे सगळं इतकं निगेटिव्हली का घेतेस? जरा विचार कर.
अगं उद्या पेपर्स मध्ये तुझे फोटो छापून येतील, इंटरव्ह्यू छापून येतील, म्हणजे हॉस्पिटलला फायदाच होईल ना, फुकट पब्लिसिटी होईल अजून. असं काहीही होणार नाहीये. आणि जर सगळं असं होणार असेल ना तर मला नको येते. तिकडे सगळे फुकट तपासायला जातील, मग आपल्या हॉस्पिटलमध्ये कोण येणार आहे रे? हेच तुला सांगत होतो मी. पण मला माहिती नव्हतं ना की मीडिया इन्व्हॉल्व्ह होणार आहे. आता या सगळ्यामध्ये मला पर्सनली लक्ष घालावं लागणार आहे. माझा पैसा खर्च होणार आहे जे मला नको आहे. सरस्वतीवर माझी इमोशनल इन्व्हेस्टमेंट झाली आहे ना, तेवढी इनफ आहे. मग आता पुढे काय करायचं? काहीही करून ते दळिद्री क्लिनिक बंद व्हायला पाहिजे. आणि जर तू हे नाही केलंस ना तर मी तुला डिवोर्स देणार नाही. कम ऑन सौदामिनी, जस्ट गिव्ह मी अ ब्रेक नाउ. काय सारखं काही काम झालं नाही की डिवोर्स देणार नाही, डिवोर्स देणार नाही, काय चाललंय तुझे? तुला धमकी वाटते? धमकी समज. पण जर ते क्लिनिक बंद नाही झालं ना तर मी तुला डिवोर्स देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेष आहे. मग बस माशासारखा तडफडत. येवा येवा सावकाश येवा. हा हे बसा. डॉक्टर, पेशंट तपासा. पेशंट. अरे विशाल, खाली सगळे मीडियावाले आलेत आणि तू कुठे गायब झालास? मी कामात होतो. नाही, मला माहितीये की सरस्वतीने खूप छान जुळवाजुळव केली होती. आय नो. हो ना, खूपच गोड मुलगी आहे रे ती. आज तिच्यामुळे तू माझ्याशी एवढं छान बोलतोयस. आता फक्त आई म्हणालास ना की मी मरायला मोकळी. एकदा का तू मला आई म्हणून स्वीकारलं की त्या सरस्वतीची मला काहीच गरज उरणार नाही. मी असं काहीतरी बोलू नका. मग तू मला कधी आई म्हणणार आहेस रे बाळा? कसं आहे माहितीये का मॅडम, तुम्ही या हॉस्पिटलच्या ओनर जरी असलात तरी सुद्धा कोणाच्याही भावनेवर ताबा नाही मिळवू शकत. कुठल्याही व्यक्तीवरती मालकी हक्क नाही सांगू शकत तुम्ही. म्हणजे एखादी भावना ना त्या व्यक्तीला खूप आतून यायला लागते. मुळात ती भावना कधी येईल किंवा येईल की नाही हे नाही सांगता येत. आणि हो, हे सगळं मी आत्ता जे बोललोय ते सरस्वतीला सांगायची काही गरज नाहीये, कारण तीही यात काही करू शकत नाही. हो माहितीये मला. आणि आता जे काही सुरू आहे ना ते खूप आहे माझ्यासाठी. आता फक्त मरणाच्या आधी एकदा तू मला आई म्हणावं एवढीच इच्छा आहे. आय होप ती पूर्ण करशील. निघते. ही जी आरोग्य सेवा केंद्राची तुमची जी कल्पना आहे ती फार छान आहे. जे पेशंट पैसे अभावी हॉस्पिटलमध्ये जाणं टाळतात त्यांच्यावरती निदान प्राथमिक उपचार तरी व्हावेत म्हणून आम्ही या क्लिनिक उघडले. तर आपण फ्रीमध्ये. मी या एकटीन नाही केलं. याचा सगळा श्रेय जाता D&D हॉस्पिटलला. मेन म्हणजे D&D हॉस्पिटलच्या ओनर सौदामिनी दंडवते मॅडम का. त्यांच्या विचारांमुळे, प्रेरणामुळे आम्ही या सगळा करू शकतो. त्यांच्यामुळेच या सगळं शक्य आहे. काय बोललोस गो माझी बाय, आज ना तुझी दृष्ट काढूशी वाटता. आत्ते, अगं ही आपली गावाकडची छोटीशी बयोच आहे ना नक्की? कसली भारी बोलतीये बघ ना. बयो ग्रेट. हा आत्ते, तू माझा आई खरंच दृष्ट काढतीची. बायो बाळा, खरंच खूप अभिमान वाटतोय मला तुझा. खूप छान बोललीस तू. आणि एक बरं केलंस की ह्या सगळ्याचं क्रेडिट तू सौदामिनी मॅडम आणि दुष्यंत सरांना दिलंस.
त्यामुळे जे लोक आपल्या विरोधात बोलत होते ना ते कम्प्लिटली पेचात पडले. खूप मजा आली. तू बघायला हवी होतीस. आणि हे सगळं बघायला तुझी आई हवी होती. खूप कौतुक वाटलं असतं त्यांना तुला बघून. माका पण आज खूप आठवण येत आईची.